काय झालं रे? काय सांगू गणेश शेठ, एखादा माणूस बाहेर म्हणजे पुढं चाललं हा. ना त्याला माग वाढणार लोक लय असतात. का बरं? आपला तो प्लॅन इथून मुंबईपर्यंत पाईपलाईन न्यायची दुधाची, झाला का तू? अरे ते चालू केलं, जीसीपी लावला, खांडाय सुरुवात झाली हा. आणि लोकांच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या ना, लोकांनी असा हाणलाय मग मला कुत्र्यावानी. मला तरी काल कोणतरी म्हणलं बरं का, केशवला लय कुत्री जेवणी आणलाय. येणार होतो तुझ्या कमी, तू चाला. आणि ते ढगात बोर मारायचं काय झालं रे? तो प्लॅन आपला चालू आहे, हा पण प्रॉब्लेम असा आहे, ढगात आपण बोर मारू हा पण तिथं लाईट कुठे. मग मग मी आता? काय केले, शासनाला 10-20 हजार कोटी दिलेत. हा म्हटलं काय तुम्ही काय करा, त्या ढगापाशी आहे ना तुम्ही तारा खांबळ तुम्ही ते लाईटीचा प्रबंध करा, मग आपण बोर मारू. पण त्याला लय टाइम जाईल रे, तोवर काय करायचं आपण? तोवर प्लॅन आहे ना. अरे पुढचा प्लॅन लगेच रेडी. काय? काय होते, हे नारंगाव मंचर आळेपाटा हा. हे जुन्नरच्या लोकांना मुंबईला जायला लय त्रास होते. काय मध्ये घाट आहे ना. हा हा मग हा. आता मी काय करणार आहे, हेलिकॉप्टरची सेवा चालू करणार आहे. म्हणजे नारंगाव ते कल्याण हेलिकॉप्टर सेवा. त्याचा ड्रायव्हर मी का? ड्रायव्हर मी, तू कंडक्टर. तू मला वाटलं तिकीट काढ. मला वाटलं ड्रायव्हर करतोय मला. तू तिकीट काढ. तिकीट काढा वर चालू मला. मग कधी जायची हेलिकॉप्टर आणा? आता हेलिकॉप्टर काय पारगावात भेटते का, त्याला मग? पुण्याला जावं लागेल. तर काय आले, पैसे नाही माझ्या पुण्याला जायला. पैसे नाही काय? आणि पैसे आहे, पैसे लय बँकेत ठेवायला जागा हा. नाही, पण 1000-1000च्या नोटा आहेत ना सगळ्या. हा मला कसं इष्टीन जायचं म्हणजे 100-200 रुपये लागणार ना. हा. तेवढं दे ना मग, 100-200 जातो मी पुण्याला. ते नाही ना माहित बाबा. त्याला 200 रुपये नाही. नाही ना. जाऊ का? गोळ्या खाऊन झोप. हा गोळ्याला दे ना 2 रुपये.